पाथर्डी साहेब, पूर्वी बघायला गेलं चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये जे आपली वेगळी ओळख आहे, या क्षेत्रामध्ये वेगळी जी आहे आपण समाजकाराच्या या नावाने ओळखलं जातं, कुठेतरी निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरले आहेत, कशा काय बघताय या निवडणुकीला? हे निवडणूक जे आहे हे जनतेची निवडणूक आहे आणि यावेळेस जनतेचा कौल असा आहे का तो समाजाची सेवा करतो, जो गोरगरिबाची सेवा करतो, जो जनतेमध्ये सतत राहतो, अशा एका गरीब घरातील कुटुंब असलेल्या परिवारातला जन्मलेला मी पाझारे यांच्यावर सगळ्या जनतेचा कौल दिसत आहे. मी कोणाकोणाकडे जाता भेटत आहो, कोणी म्हणतात भाऊ बसा 2 मिनिटं, आपले दुःख सांगत आहे, तुमच्यावर खूप अन्याय झाला. हो, मात्र अन्याय झाला माझ्यावर, पण अन्याय झाला, पण आता अन्यायाचा जो बदला आहे तो जे 200 युनिट ज्या अपक्ष आमदारांनी सांगितलं होतं त्याचा विरुद्ध राहणार आहे आणि यावेळेस विजय हा सत्याचा होणार आहे. म्हणजे माझं कपाट 10 नंबरचं बटन दबणार आहे. बघायला पाथर्डी साहेब तर माहिती आहे का, कुठेतरी चर्चेला उतरणार होती, कुठे जे आपण महायुतीचे उमेदवार आहात, आपलीपर्यंत आपलं नाव होतं, फक्त आणि फक्त पाथर्डी हा नाव समोर होता, अचानक अशी घडली आणि नवीन बंड पुकारला. काय बघता? म्हणजे माझं नाव हे 15 वर्ष पहिले होतं. नानाभाऊ सांगुडे आले, मग नानाभाऊ बोलले का पुन्हा मला परत एक चान्स द्या, मग पुन्हा चान्स दिला नानाभाऊला. नानाभाऊ पुन्हा परत बोलले का पुन्हा मला चान्स द्या. ते त्यांचे त्या ठिकाणी दोरगेबाजी अपक्ष आहे. मग अपक्ष आल्यानंतर मी विचार केला का आता तरी कमसे कम भारतीय जनता पार्टी मला एक उमेदवारीच्या अर्जासाठी एडी फॉर्म देणार आणि यावेळेस माझं एक नाव होतं, माझंच नाव होतं. म्हणजे जेव्हा सर्वेला आले, भारतीय जनता पार्टीची बैठक झाली, चंद्रशेखर बावनकुळे साहेब या ठिकाणी आले होते, संपूर्ण पदाधिकाऱ्याला विचारलं होतं का आपल्याला कोण उमेदवार पाहिजे, तर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सांगितलं का यावेळेस उमेदवार जो जमिनीशी जुळलेला आहे ब्रिजभूषण पाथर्डी याला उमेदवारी द्यावी. पण काय झालं, मला सगळं ओके होतं आणि माझ्या विरोधामध्ये ज्यांनी 50 खोके घेतले त्याला उमेदवारी भेटली, मी अपक्ष झालो आणि तो पक्षच झाला. आंबेडकरी विचारधाराची होती पाथर्डी साहेब. आज बहुजन समाजाचे लोक कुठेतरी जे आहेत अनेक प्रकारचे जे आहेत कुठेतरी कामं होत आहेत, त्यांना कुठेतरी न्याय आतापर्यंत मिळत नाहीये. तुम्ही कशावर बघता बहुजन समाजाच्या हितासाठी? बहुजन समाजाचं हित हे आंबेडकर चळवळीतील जनता किंवा नेता करू शकतात, हे सगळ्यांना माहीत आहे. कारण त्यामध्ये त्या समाजाचं मला काही देणं आहे. कारण समाजाचे नागरिक बंधू मला पाहत आहे का आपला बिरजू, आपला ब्रिजभूषण पाथर्डी समाज कलांच्या सभापती म्हणून जे समाजाची सेवा केली, आता तो सुद्धा या विधान परिषदेमध्ये उभा आहे आणि अनेक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर आश ठेवलेली आहे. हे आश मी नक्की पूर्ण करणार आहे. एक वेळ मला साथ द्या तुम्ही, मी तुमच्या मनातला आमदार बनणार आहे. जेव्हा मी लोकांशी चर्चा केली तर फक्त आणि जे विजूभाऊ असंच नाव घेण्यात येत आहे. तुमचंच नाव का बरं, म्हणजे तुम्ही काय करायचे लोकांकडून इतकं प्रेम मिळत? कसं आहे, जो माणूस मला जो आमचा पदाधिकारी दिसतो त्याला मी आपलासा वाटतो. मग गरीब असो, अमीर असो, माझी बहीण असेल. संजय गांधी निराधार समितीचा अध्यक्ष बनल्यावर मला खूप हे झालं का या महानगरामध्ये ग्रामीणमध्ये प्रत्येक घरापर्यंत माझी एक विधवा बहीण आहे, पतीपासून दूर राहते, तिला 1500 रुपये महिना जेव्हा लागू होते ना तेव्हा तिला भरतं का माझा भाऊ आहे. मी फॉर्म भरवण्यात एकटं गेलो होतो, पण मी जेव्हा पाहिलं तर 5000 लोक माझ्यासोबत होते आणि एक माझा दीपक भट्टाचार्य डॉक्टर होते आणि दुसरा चंद्रपूरच्या जो आमचा चंद्रपूरचा राजा आहे दीपकजी बेले साहेब, हे माझ्यासोबत होते. मला खरंच मन भरून आलं का चंद्रपूरच्या राजाचंही कुठेतरी स्वप्न पूर्ण होणार आहे. भाऊ, कशा प्रकारचे काय मुद्दे आहेत जेणेकरून जे आहेत चंद्रपूर विधानसभा क्षेत्राची जनता जे आहे? सर्वात मोठा मुद्दा हा आहे बेरोजगारी. मला प्रश्न विचारायचा आहे, किशोर भाऊ जोरगेवारजी जे आता अपक्ष आमदार होते, आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे, एक तरी माणसाला रोजगार दिला का तुम्ही? का दिला नाही किशोर भाऊ? द्यायला पाहिजे होता ना तुम्ही रोजगार. तुम्ही हरियालच्या विरोधात आंदोलन केलं होतं ना, मग का दिलं नाही? महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GR आहे, 80% हे आपल्या जिल्ह्यातले पाहिजे आणि 20% बाहेरचे पाहिजे. पण तुम्ही काय केलं? एक मिटिंग सुद्धा नाही घेतली साहेब. तुम्ही मिटिंग घेता आली असते किशोर भाऊ, तुम्ही जनतेला न्याय देता आला असता. तुम्ही जे कार्य नाही केलं ना ते कार्य मला करायचं आहे, म्हणून मी आता या विधानसभेमध्ये उभा. भाऊ, कशा प्रकारचं नेमकं आव्हान चॅनलच्या माध्यमातून जी जनता, जी प्रेमळ जनता होती यंदा बघत आहे विजूभाऊ? जनतेला वाटत आहे का आता कुठेतरी हा मुलगा याचं आता आरक्षण संपणार आहे, हे लास्ट आरक्षण आहे
आणि त्यांचा मनातला मुलगा, त्यांच्या मनातला जो स्वप्न आहे कोणता पूर्ण करायचा आहे. कुणाला घर पाहिजे, कुणाला रस्ता पाहिजे, कुणाला नाली पाहिजे, कुणाला नोकरी पाहिजे, कुणाला विकासाच्या योजना पाहिजे, कुणाला अनेक कामं करायचे आहे, कुणाला मित्रता करायची आहे, कुणाला आमदाराचं मित्रता करायचं आहे, कुणाला मुंबई जायचं आहे, आमदार दिवसाचं पत्र पाहिजे, कुणाला फिरायचं आहे, कुणाला अनेक असे कामं, कुणाला लोन पाहिजे बँकेच्या माध्यमातून. अनेक लोकांचे अनेक स्वप्ने आहे. हे स्वप्न कोण पूर्ण करणार? हे स्वप्न पहिल्याचा काळ होता, राजा राणीच्या पोटातून राजा यायचा. आता परमपूज्य महामानव बाबासाहेब आंबेडकर संविधान दिलं ना, त्या संविधानातून 5 वर्षामधून एक वेळ निवडक येते, त्या मतपेटीतून आता राजा येते. हा मतपेटीचा राजा जनतेचा राजा आहे. मग या चंद्रपूरच्या जनतेला जो आमदार पाहिजे होता तो आता या 2024 मध्ये आमदार मिळणार आहे. पहा माझ्या चेहऱ्यावर किती खुशी आहे. मी आधी सांगतो एवढा खुश आहो का मला भरून भेटणार आहे. आज तुम्ही पहा किशोरभाऊ जोरगेवारचे हाल काय आहे. जागोजागी जेवण देत आहे, जेवणाचा कार्यक्रम लावलेला आहे, चिडून बोलत आहे कार्यकर्त्यासोबत. मी तर माझ्यासोबत तर घेऊन चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते संपर्कात आहे. ते बोलत आहे भाऊ हम तुम्हारे साथ है क्योंकि उन्होंने हमारे साथ अच्छा व्यवहार नहीं किया. मी म्हणला होऊ नका, निवडणूक झाली तर तुम्ही माझ्या पाठीशी राहा.